Good morning, everyone. Today's subject is financial accounting, and chapter is piecemeal distribution of cash. This is our problem number 7. Monica, Sonika, and Ronika shares profit and losses in proportion of 2:1:1. Their balance sheet as on 31st March 2017 was as follows. See, मोनिका, सोनिका अँड रोनिका या 3 पार्टनर्स आहेत. त्यांचा जो रेशो आहे 2:1:1 आहे. बॅलन्स शीट आपल्याला दिली आहे. सी क्रेडिटर्स, सोनिकाज लोन, रोनिकाज लोन, देन रिझर्व्ह फंड दिलेला आहे. आता जो रिझर्व्ह फंड दिलेला आहे 8,000, हा रिझर्व्ह फंड आपल्याला कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत, तर कॅपिटलच्या बॅलन्सेसमध्ये रिझर्व्ह फंड जो आहे हा ॲड करायचा आहे. आता हा ॲड कसा करायचा आहे? 8,000 अमाउंट आहे. ही 2:1:1 या रेशोमध्ये डिवाइड करायची आहे आणि त्या तिन्ही पार्टनर्सच्या कॅपिटल्समध्ये रिझर्व्ह फंड जो आहे तो ॲड होईल. व्हॉट अबाउट कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह? सी, कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह आपल्याला दिलेला आहे. खाली एक ॲडजस्टमेंट आहे. आता जो कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह दिलेला आहे, तो सुद्धा आपल्याला हा रिझर्व्ह आहे. सो हा सुद्धा कॅपिटल बॅलन्सेसमध्ये ॲड होईल. बट कॉन्टिंजन्सी रिझर्व्हमध्ये जे कंटिंजंट एक्सपेन्सेस आहेत, कॉन्टिंजंट जी लायबिलिटी आहे 2,000 ची, ती लेस होईल. वन बाय वन मी एक-एक सांगते हे कसं करायचंय ते. सी, ॲसेट साइडला इथे कॅश दिलेली आहे 6,000 ची. फर्स्ट आपण ही जी कॅश दिलेली आहे 6,000 ची हे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत अँड देन जे रिअलायझेशन दिलेले आहेत ते यूज करणार आहोत लायबिलिटी पेड करण्यासाठी. द फर्म इज डिसॉल्व्ड अँड assets आर रिलीज्ड ॲज फॉलोज. फर्स्ट realization 12,000, second realization 25,000, third realization 19,000. On the date of dissolution, there was a contingent liability. सी, जेव्हा फर्म डिझॉल्व झालेली आहे तेव्हा त्याच्यात कंटिंजंट लायबिलिटी आहे ऑफ ₹2,000 अगेन्स्ट द फर्म विच वॉज सेटल ॲट ₹1,500 ॲट टाइम ऑफ सेकंड रिअलायझेशन. सी, जेव्हा फर्म डिझॉल्व झालेली आहे तेव्हा कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे 2,000 ची कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे. बट त्यातली ही जी लायबिलिटी आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी विच वॉज सेटल्ड ॲट 1,500. 2,000 होती बट ती 1,500 ला सेटल झालेली आहे. सो त्यातले ₹500 जे आहेत हे अजून सुद्धा आपल्याकडे आहेत, ते सेव्ह आहेत. सो हे जे सेव्ह झालेले ₹500 आहेत हे आपल्याला सेकंड रिअलायझेशन जे आहे, सेकंड रिअलायझेशन 25,000, त्या 25,000 मध्ये जे आपले सेव्हिंग्ज आहेत, आता कॉन्टिंजंट लायबिलिटी 2,000 बट ती सेटल झाली आहे 1,500 ला. सो जे ₹500 आहेत हे या सेकंड रिअलायझेशन मध्ये ऍड केले जातील. नेक्स्ट, रिअलायझेशन एक्सपेन्सेस वेअर एस्टिमेटेड ॲट 2,000 बट these actually amounted to 1,500. आता रिअलायझेशन एक्सपेन्सेस सुद्धा दिलेले आहेत. रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 अमाउंट इथे दिलेली आहे. रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत 2,000 चे बट ऍक्च्युअली स्पेंड किती झालेत तर 1,200. त्याच्यामुळे अजून सुद्धा ₹800 चे जे रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत हे अनस्पेंड आहेत, जे खर्च झालेले नाहीयेत. मग आता हे अनस्पेंड जे एक्सपेन्सेस आहेत हे अनस्पेंड जे एक्सपेन्सेस आहेत हे ऍड केले जातील. The firm was to pay 600 out of third realization for which no provision was made. C, the firm was to pay 600 out of third realization. आता जे थर्ड रिअलायझेशन आहे त्या थर्ड रिअलायझेशन मध्ये लायबिलिटी जी आहे ही लेस करायची आहे. हे जे ₹600 आहेत, फर्म वॉज टू पे, फर्मला पे करायचे 600 आउट ऑफ
थर्ड जे रिअलायझेशन आहे 19,000, त्यामधून 600 पेड करायचे फॉर नो प्रोव्हिजन वॉज मेड. कोणत्याही प्रकारची प्रोव्हिजन तिथे बनवलेली नाहीये. सो लायबिलिटी फॉर विच नो प्रोव्हिजन इज मेड ती लेस करायची आपल्याला. Sonica took over stock valued at 1,000 at the time of third realization. आता ह्या ज्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स आहेत, रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2000 चे किंवा इथे जे 600 चे पे करायचे आणि स्टॉक जो टेक ओव्हर केलेला आहे सोनिकाने, या सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत, ह्या थर्ड रिअलायझेशनच्या आहेत. थर्ड रिअलायझेशन इथे मेन्शन केलेलं आहे. Sonica took over stock valued at 1,000. आता जी सोनिका आहे, त्या सोनिकाने स्टॉक जो आहे हा टेकन ओव्हर केलेला आहे 1,000 रुपीजचा. सो हा स्टॉक जो आहे हा ऍड केला जाईल रिअलायझेशन मध्ये 1,000 रुपीजचा. 1,000 रुपीज हे ऍड केले जातील. देन जे रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत, त्यातले जे अनस्पेंड एक्सपेन्सेस आहेत, 2,000 चे रिअलायझेशन एक्सपेन्सेस, ऍक्च्युअल अमाऊंट किती यूज केली 1,200. सो जे 800 चे अनस्पेंड जे यूज केलेले नाहीयेत, तर ते थर्ड रिअलायझेशन मध्ये ऍड केले जातील. आणि हे जे 600 आहेत विच वॉज टू पे, फर्मला पे करायचे, सो ते थर्ड रिअलायझेशन मधून पे केले जातील फॉर विच नो प्रोव्हिजन वॉज मेड, कोणत्याही प्रकारची प्रोव्हिजन केलेली नाहीये, त्यासाठी 600 रुपीज जे आहेत हे पेड करायचे. सो लेट्स वी सॉल्व दिस प्रॉब्लेम. सी, स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. Statement of excess capital, 3 partners, Monica, Sonika and Ronika. कॅपिटल बॅलन्सेस, फर्स्ट आपण ज्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये, ते आपण रेकॉर्ड करून घ्यायचे. सो मोनिका 40,000, सोनिका 10,000 अँड रोनिका 5,000. आता प्रॉब्लेम मध्ये रिझर्व्ह फंड दिलेला आहे अँड कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह दिलेले आहेत. फर्स्ट आपण रिझर्व्ह फंडचा विचार करूया. रिझर्व्ह फंड 8,000 अमाऊंटचा दिलेला आहे. हे जे रिझर्व्ह आहेत हे कॅपिटल बॅलन्सेस मध्ये ऍड केले जातील. 8,000 जो फंड आहे हा त्यांचा जो रेशो आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो, प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो 2:1:1 या रेशो मध्ये 8,000 जी अमाऊंट आहे ही डिवाइड केली जाईल. अँड देन ती ऍड करायची आहे आपल्याला. ऍड रिझर्व्ह फंड जो आहे हा आपल्याला ऍड करायचा आहे 8,000 अमाऊंट 2:1:1 या रेशो मध्ये डिवाइड केली जाईल. सो फर्स्ट मोनिका 4,000, सोनिका 2,000 अँड रोनिका 2,000. रिझर्व्ह फंड आपण डिस्ट्रीब्यूट केलेत. ऍड करायचे हे आपल्याला. ऍड कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह, जे रिझर्व्ह आहेत हे सगळे कॅपिटल बॅलन्सेस मध्ये आपल्याला ऍड करायचे. सो कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह 6,000. सी, कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह आपल्याला इथे 6,000 चा दिलेला आहे. बट इथे जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामध्ये काय म्हटलंय, ऑन द डेट ऑफ डिझोल्युशन देअर वॉज अ कॉन्टिंजंट लायबिलिटी. आता कॉन्टिंजंट लायबिलिटी जी आहे 2,000 ची कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे. मग ही जी लायबिलिटी आहे ही या रिझर्व्ह मधून लेस केली जाईल आणि जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती रिमेनिंग अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केली जाईल त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो मध्ये 2:1:1 रेशो मध्ये. सो जे रिझर्व्ह आहेत कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह, त्या रिझर्व्ह मधून 6,000 मधून कॉन्टिंजंट लायबिलिटी जी आहे 2,000 ची ती आपल्याला लेस करावी लागेल. सो कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह अंडर इथे वर्किंग करायचंय. 6,000 कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह आहे बट त्यातून कॉन्टिंजंट लायबिलिटी लेस करायची आहे. सो 6,000 मायनस 2,000 अमाऊंट किती आली आहे 4,000. 6,000 मायनस 2,000 सो 4,000 कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह झालेला आहे. मग आता हा जो कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह आहे 4,000 चा हा आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे 2:1:1 रेशो मध्ये. सो 2,000, 1,000 and 1,000. Add this.
यांची ऍडिशन आपल्याला करायची आहे. 40,000 प्लस 4,000 plus 2,000. Total is 46,000. Next, Sonika, 10,000 plus 2,000 plus 1,000. 13,000. Total is 13,000. Ronika, 5,000 plus 2,000 plus 1,000. Total is 8,000. This is our adjusted capital. हे जे कॅपिटल आहे हे आपलं ऍडजस्टेड कॅपिटल आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता जे पुढचं वर्किंग आहे हे सगळं ऍडजस्टेड कॅपिटल वरून आपल्याला करायचं आहे. सी प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1:1. We have to calculate unit values. Capital balance divided by share of profit. आता कॅपिटल बॅलन्स मीन्स इथे ऍडजस्टेड कॅपिटल जेव्हा कॅपिटल मध्ये चेंजेस होतात त्यामध्ये ऍड लेस काही केलं जात आहे तेव्हा ऍडजस्टेड कॅपिटल जे आहे त्या ऍडजस्टेड कॅपिटल वरून पुढचे जे सगळे कॅल्क्युलेशन जे आहेत हे आपल्याला करायचे आहेत. सो कॅपिटल बॅलन्स डिवायडेड बाय शेअर ऑफ प्रॉफिट. फॉर मोनिका 46,000 divided by 2, we get our unit values. Unit value 23,000. Next, 13,000 divided by 1. Answer is 13,000. Next, 8,000 divided by 1. Answer 8,000. So these are our unit values. या आपल्या unit values आपण इथे calculate केल्या आहेत. After this, proportionate capital. How to calculate this? Base capital into individual share of profit. Base capital means minimum capital of this unit values. या unit values आपण calculate केलेले आहेत. त्या unit values मधले जे minimum capital आहे that is our base capital. So our base capital is 8,000. That means Ronika. So base capital is 8,000. 8,000 into 2, we get our proportionate capital for Monica. Because base capital into individual share of profit, we get our proportionate capital. 8,000 into 2, answer is 16,000. Next, 8,000 into 1, 8,000. 8,000 into 1, 8,000. We get our proportionate capital. After this, we have to calculate excess capital. Excess capital. So original capital minus proportionate capital. See, original capital means आता इथे adjusted आपण जे capital find out केलेलं आहे त्या adjusted capital वरून सगळे आपल्याला पुढचे calculations करायचे आहेत. So जे इथले capital balances आहेत त्यातून proportionate capital less करायचे, we get our excess capital. So 46,000 minus 16,000, excess capital is 30,000. Next, 13,000 minus 8,000, excess capital is 5,000. 8,000 minus 8,000, balance nil. So this is our excess capital. आता पुन्हा आपल्याला युनिट व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो आता मोनिका अँड सोनिका हे दोन पार्टनर्स कन्सिडर करायचे आहेत. सो युनिट व्हॅल्यूज जे एक्सेस कॅपिटल आलेलं आहे त्या एक्सेस कॅपिटलला डिवाइड करायचं आहे त्याच्या प्रॉफिट शेअरने. सो 30,000 डिवायडेड बाय 2, unit we get our unit values, that is 15,000. Then 5,000 divided by 1, answer is 5,000. After this, then proportionate capital, we have to calculate this proportionate capital. Proportionate capital
is equal to base capital into individual share of profit. Base capital means minimum capital. So इथे जे आपण युनिट व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केले त्यातलं मिनिमम कॅपिटल 5000. So our base capital is 5000. 5000 into their profit share. So 5000 into 2, we get our proportionate capital 10,000. 5,000 into 1, answer is 5,000. Excess capital. So there's a excess capital in first stage minus proportionate capital. So 30,000 minus 10,000, answer is 20,000. Then 5,000 minus 5,000, 30,000 minus 10,000, answer is 20,000. 5,000 minus 5,000, answer is balance nil. So our ultimate excess is 20,000. फर्स्ट पेमेंट कोणाला केला जाईल तर मोनिकाला 20,000. सेकंड पेमेंट कोणाला केला जाईल मोनिका अँड सोनिका. मोनिका अँड सोनिका 10,000 अँड 5,000. थर्ड पेमेंट जे आहे हे ऑल पार्टनर्स तिन्ही पार्टनर्सना केलं जाणार आहे. सो इथे एक्सेस कॅपिटल जे आहे हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. नाउ वी विल प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ पीसमील डिस्ट्रीब्युशन. आपल्याला पीसमील डिस्ट्रीब्युशनचं जे स्टेटमेंट आहे हे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. सी प्रॉब्लेम मध्ये ज्या लायबिलिटीज दिलेल्या आहेत क्रेडिटर्स लोन्स. आता जे पार्टनर्स आहेत त्यांचे लोन आहेत सोनिका अँड रॉनिका. ह्या दोन पार्टनर्सचं लोन आहे अँड देन कॅपिटलचे त्यांचे बॅलन्सेस आहेत. सी इथे जे कॅपिटल बॅलन्सेस आपण रेकॉर्ड केलेले आहेत हे कॅपिटल ऍडजस्टेड कॅपिटल आहे. सी ऍडजस्टेड कॅपिटल जेव्हा आपण कॅपिटल बॅलन्सेस मध्ये काही काही चेंजेस होत आहेत ऍडजस्टेड कॅपिटल जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा तिथून पुढच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन साठी ऍडजस्टेड कॅपिटल आपल्याला यूज करायचं आहे. सो फर्स्ट आपण बॅलन्सेस आहेत ते रेकॉर्ड करून घेऊया. कॅश. सी प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट ऍसेट साइड कॅश 6,000 ही कॅश दिलेली आहे. फर्स्ट ही कॅश आपण यूज करणार आहोत लायबिलिटी पेड करण्यासाठी अँड देन इथे जे रिअलायझेशन दिलेले आहेत इथे जे रिअलायझेशन फर्स्ट सेकंड थर्ड हे जे इन्स्टॉलमेंट्स आहेत हे आपण देणार आहोत. फर्स्ट कॅश बॅलन्स 6,000. क्रेडिटर्स लायबिलिटी जेवढी आहे ऍज इट इज तेवढी आपण रेकॉर्ड केली आहे 10,000. देन सोनिका लोन. Sonika's loan 6,000, Ronika's loan 4,000. Then मोनिका, सोनिका अँड रोनिका त्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत ऍडजस्टेड कॅपिटल ते आपण रेकॉर्ड करून घेतलेले आहेत. सी आता जे कॅश बॅलन्स दिलेले आहे सी प्रॉब्लेम मध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत. रिअलायझेशन एक्सपेन्सेस वेअर एस्टिमेटेड ऍट 2,000. रिअलायझेशन एक्सपेन्सेस त्यांनी किती एस्टिमेट केलेत तर 2,000. सो फर्स्ट जे कॅश आहे त्यातून आपण रिअलायझेशनचे जे एक्सपेन्सेस आहेत 2,000 हे लेस करून घ्यायचे. सो लेस रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000. जी कॅश होती 6,000 ची त्यातून आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस लेस केलेत. सो अवेलेबल किती कॅश आहे तर 4,000. आता या 4,000 मधून सुद्धा आपल्याला काही कॉन्टिंजेंट लायबिलिटी जी आहे ही आपल्याला लेस करायची आहे. सी इन द प्रॉब्लेम on the date of dissolution there was a contingent liability. सी इथे कॉन्टिंजेंट लायबिलिटी आहे 2,000 ची आणि ही कॉन्टिंजेंट लायबिलिटी सुद्धा आपल्याला पेड करायची आहे. सो हे जे 4,000 इथे आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे त्या कॅश मधून आपण लेस कॉन्टिंजेंट लायबिलिटी 2,000 जे आहे ते आपण पेड करतोय. So 4,000 minus 2,000 available cash is 2,000. आता आपल्याकडे किती कॅश अवेलेबल आहे
तर 2000 ची जी कॅश आहे हे अवेलेबल आहे. मग या कॅश मधून आपल्याला काय करायचंय? तर 2000 जी अमाउंट आहे, आता आपल्याकडे कॅश ही अवेलेबल आहे. तर आपण जी लायबिलिटी पेड करण्यासाठी हे 2000 आहेत हे यूज करणार आहोत. फर्स्ट क्रेडिटर्सना पेड करायचंय. नेक्स्ट लोन्स जे आहेत, लोनना पे करायचंय सोनिका एंड रोनिका एंड देन कॅपिटलचे जेवढे अमाउंट्स आहेत त्यांना आपल्याला पे करायचंय. सो फर्स्ट हे जे 2000 आहेत, हे क्रेडिटर्सची लायबिलिटी पेड करण्यासाठी आपण यूज करूया. 2000 होल अमाउंट जी आहे ती पेड करायची आहे. बिकॉज क्रेडिटर्स 10,000 आहेत. सो लेस paid to creditors paid to creditors 2000 क्रेडिटर्स मधनं सुद्धा 2000 लेस करायचे. क्रेडिटर्सची लायबिलिटी होती 10,000. आपल्याकडे अवेलेबल जी कॅश आहे 2000 ती आपण यूज केली आहे ही लायबिलिटी पेड करण्यासाठी. सो लायबिलिटी किती झाली आता? 10,000 minus 2000. Our liability is 8,000. 2000 ची कॅश होती. सगळी कॅश आपण लायबिलिटी पेड करण्यासाठी यूज केली. सो 2000 minus 2000 बॅलन्स नील. कॅश जी आपल्याकडे होती ती सगळी संपली. 6,000 ची होती. फर्स्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केले. देन कॉन्टिंजेंट लायबिलिटी पेड केली. जी अवेलेबल कॅश होती ती क्रेडिटर्सची लायबिलिटी पेड करण्यासाठी यूज केली. तर जे बॅलन्सेस आहेत ते ॲज इट इज आपण इथे रेकॉर्ड करणार आहोत. त्यामध्ये कोणताही चेंज नाहीये. 6,000 then 4,000 46,000 then 13,000 then 8,000. See, first realization 12,000. 12,000 रिअलायझेशन आहे. फर्स्ट आपल्याला क्रेडिटर्सना पेड करायचंय. 8,000 आपल्याकडे लायबिलिटी आहे. लायबिलिटी 8,000 आहे. 12,000 मधनं आपण इझिली ती पेड करू शकतो. सो 12,000 मधले 8,000 अमाउंट आपण यूज करणार आहोत क्रेडिटर्सची लायबिलिटी पेड करण्यासाठी. सो लेस पेड टू क्रेडिटर्स 8,000. क्रेडिटर्स मधून सुद्धा 8,000 लेस करायचे आपण यूज केलेत. लायबिलिटी आपण पेड केलेली आहे. 12,000 मधले 8,000 यूज केले क्रेडिटर्सना पेड करण्यासाठी. सो 12,000 minus 8,000 available cash is 4,000. Then 8,000 minus 8,000 liability paid, balance nil. क्रेडिटर्स जी लायबिलिटी आहे ही कंप्लीट झालेली आहे आपली. आपल्याकडे कॅश अवेलेबल झालेली आहे 4,000 कॅश अजूनही आहे. आता ही कॅश आपण कुठे यूज करणार आहोत काय पेड करायला? तर जे लोन्स आहेत सोनिका अँड रोनिका त्यांना पेड करायचे. जेव्हा पार्टनर्स लोन असतील, जेव्हा 2 पार्टनर्स त्यांचं लोन दिलेलं असेल, देन त्यांच्या लोनच्या जेवढ्या अमाउंट आहेत 6,000 अँड 2,000 या अमाउंटच्या प्रपोर्शनमध्ये जी अवेलेबल कॅश आहे ही डिस्ट्रिब्यूट करायची आहे दोन्ही पार्टनर्सना, सोनिका अँड रोनिका. लोन दोन्ही पार्टनर्सचं आहे सोनिका अँड रोनिका. सो त्यांच्या ज्या अमाउंट्स आहेत 6,000 अँड 4,000 या अमाउंटच्या प्रपोर्शनमध्ये हे जे 4,000 अवेलेबल कॅश आहे ही डिस्ट्रिब्यूट करायची आहे आणि ती लायबिलिटी आपल्याला पेड करायची आहे. अवेलेबल कॅश 4,000 आहे आणि आपल्याला लायबिलिटी पेड करायची आहे पार्टनर्स लोन सोनिका अँड रोनिका. त्यांच्या ज्या अमाउंट्स आहेत 6,000 अँड 4,000 या अमाउंटच्या प्रपोर्शनमध्ये जेवढी कॅश अवेलेबल आहे ती डिस्ट्रिब्यूट करायची आणि लायबिलिटी आपल्याला पेड करायची आहे. सेम द वर्किंग. एक वर्किंग आहे लोन पार्टनर्स लोन सोनिका अँड रोनिका. सोनिकाचं लोन किती आहे 6,000, रोनिकाचं 4,000. आता जेव्हा पार्टनर्स लोन दिलेले असेल तेव्हा जे 2 पार्टनर्स आहेत, आता एक पार्टनर असेल तर जेवढी अमाउंट आहे तेवढी आपण पेड केली असती. बट जेव्हा 2 पार्टनर्स इथे आहेत तर तेव्हा
लायबिलिटी पेड करताना त्यांचे जे अमाउंट्स दिलेले आहेत त्यांच्या प्रपोर्शनमध्ये आपल्याला जे कॅश आहे ती डिस्ट्रिब्यूट करावी लागते आणि लायबिलिटी आपल्याला पेड करावी लागते. आता 6000 अँड 4000 जर आपण यांचा रेशो कॅल्क्युलेट केला, फर्स्ट आपण 6000 मधले हे 3 जे 0 आहेत आणि 4000 मधले 3 0 आपण जर कट केले, तर 2 3 जार 6, 2 2 जार 4. सो 3:2 यांचा जो रेशो आहे या अमाउंट्सचा आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. 3:2 आणि जे अवेलेबल कॅश आहे, कॅश किती अवेलेबल आहे? 4000. सी इथे कॅश अवेलेबल किती आहे? 4000. मग ही जी कॅश अवेलेबल आहे 4000 ही कॅश 3:2 या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रिब्यूट करायची आहे. 3:2 आता इथे कॅल्क्युलेशन कसं येईल तर 4000 इंटू 3 इंटू 3 डिवायडेड बाय 5. 5 कसं आहे तर 3 प्लस 2 5. सो अमाउंट इथे जे 4000 आहे ही या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रिब्यूट करावी लागेल. हा रेशो कसा काढला तर सोनिका अँड रोनिका पार्टनर्सचं जे लोन आहे, लोनच्या जेवढ्या अमाउंट आहेत, तर या अमाउंटवरून आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्या रेशोमध्ये जी कॅश आहे ती डिस्ट्रिब्यूट करायची आहे. किंवा दुसऱ्या मेथडने सुद्धा आपण करू शकतो. दुसरी मेथड कशी? तर आता जर इथे रेशो कॅल्क्युलेट करेपर्यंत जर टाईम कन्झ्युमिंग वाटत असेल, तर अशा वेळी जेव्हा ईझी असेल अमाउंट तेव्हा आपण इझिली करू शकतो. बट अमाउंट जर काही ऑड असतील तर इथे जे 4000 आहेत, या 4000 ला मल्टिप्लाय करायचे. हे 6000 डिव्हाइड कसं डिव्हाइड करताना 6000 प्लस 4000 जे 10000 येतील त्या 10000 नी डिव्हाइड करायचंय. सो 4000 इंटू 6000 डिवाइडेड बाय 10000 अमाउंट जरी केलं तरी सेमच अमाउंट येतील. कॅल्क्युलेशन दोन्हीकडे सेमच आहे. तुम्ही रेशो काढून केलं तरी सेमच अमाउंट येतील किंवा तुम्ही डायरेक्टली जे लास्ट लेक्चरला मेथड दाखवली त्या मेथडने केलं तरी अमाउंट सेम येणार आहे. इथे ईझी अमाउंट्स आहेत 6000 4000. सो इथे रेशो कॅल्क्युलेट केला. 4000 डिवाइड करायचं आहे 3:2 रेशोमध्ये. जे 4000 अमाउंट आहे हे आपण होल अमाउंट यूज करतोय लायबिलिटी पेड करण्यासाठी. सो लेस पेड टू पार्टनर्स लोन जेवढे 4000 आहेत हे 4000 होल अमाउंट घेतोय, यूज करतोय. 4000 जे आहेत हे या लोनच्या अमाउंटच्या प्रपोर्शनमध्ये आपल्याला इथे डिस्ट्रिब्यूट करायचे आहेत. 2400 and for Ronica 1600. हे आपण जे बॅलन्सेस आहेत हे आपण कॅरी फॉरवर्ड करून घेऊया आधी. 6000 then 4000 46,000 13,000 8,000. त्यातून 4000 minus 4000 balance nil. Then 4000 minus 2400. 6000 minus 2400. Amount is 3600. 4000 minus 1600. Answer is 2400. बाकी कोणत्याही बॅलन्स मध्ये चेंज नाहीये. सो ऍज इट इज अमाउंट्स कॅरी फॉरवर्ड केल्या जातील. फर्स्ट रिअलायझेशन इथे आपलं संपलेलं आहे. जेवढी अमाउंट होती 12,000 ती यूज करून झालेली आहे. बॅलन्स नील झालाय. सो वी विल टेक सेकंड रिअलायझेशन. आपण सेकंड रिअलायझेशन जे आहे ते घेऊया 25,000. सेकंड रिअलायझेशन 25,000 अमाउंट दिलेली आहे. 25,000 आपण यूज करणार आहोत. हे जे लोन आहे, लोन सोनिकाचं लोन 3,600 अँड रोनिका 2,400. आता हे जे लोन आहे पार्टनर्सचं लोन इझिली 25,000 मधून पेड केलं जाणार आहे. बिकॉज यांची टोटल जी आहे 3,600 प्लस 2,400. आन्सर किती येणार आहे? तर 6,000. आता हे जे 6,000 आहेत 6,000 25,000 मधून आपण
इझिली पेड करू शकतो. सो लेस पेड टू लोन. दोन्ही जे पार्टनर्स आहेत, दोन्ही पार्टनर्स जे लोन आहेत, त्या दोघांची टोटल घ्यायचे 6,000 लेस 6,000. आता हे 6,000 जे आहेत, हे कसे तर 3,600 सोनिकाचे, 2,400 रोनिकाचे. आपण लोन जे आहे ते पेड केलंय. 25,000 minus 6 25,000 minus 6,000. Answer is 19,000. 3,600 minus 3,600. Balance nil. Liability paid. आता जे बॅलन्सेस आहेत हे ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड दिले. यांच्यामध्ये काहीच चेंजेस झाले नाहीयेत. सी एक ऍडजस्टमेंट इथे सांगितलेली आहे. ऑन डेट ऑफ डिझोल्युशन देअर वॉज अ कॉन्टिंजंट लायबिलिटी 2,000. जेव्हा फर्म ही डिझॉल्व्ह झालेली आहे तेव्हा कॉन्टिंजंट लायबिलिटी होती 2,000 अगेन्स्ट द फर्म विच वॉज सेटल ॲट 1,500. कॉन्टिंजंट लायबिलिटी किती होती तर 2,000 ची कॉन्टिंजंट लायबिलिटी होती, बट ती सेटल कितीला झाली आहे तर 1,500 ला. 2,000 पेड करावे लागले असते, लायबिलिटी होती, बट ती कितीला सेटल झाली तर 1,500 ला. मीन्स अजूनही 500 रुपीज जे आहेत हे आपल्याकडे सेव्ह आहेत, सेव्हिंग्ज आहेत, ते पेड झालेले नाहीयेत, अनस्पेंड आहेत ॲट द टाइम ऑफ सेकंड रिअलायझेशन. मग हे सेकंड रिअलायझेशनच्या वेळेला जी लायबिलिटी होती 2,000 ची ती सेटल झाली आहे 1,500 ला. म्हणजे रिमेनिंग जो बॅलन्स आहे हा सेकंड रिअलायझेशन मध्ये ऍड केला जाईल. सी सेकंड रिअलायझेशन सेव्हिंग्ज ऑन अकाउंट ऑफ कॉन्टिंजंट लायबिलिटी. कॉन्टिंजंट लायबिलिटी 2,000 ची होती, सेटल झाले 1,500 ला. त्याच्यामुळे 2,000 मधले 500 रुपीज जे आहेत हे सेव्ह झालेत, हे अनस्पेंड आहेत. सो हे आपल्याला ऍड करायचे. So total is 19,500. 19,000 plus 500, total is 19,500. सेकंड रिअलायझेशन मध्ये आपण जे सेव्हिंग्ज होते ते ऍड केलेले आहेत 500 चे. आता जे आपल्या क्रेडिटर्स जी लायबिलिटी होती ती पेड केलेली आहे. पार्टनर्स लोन सुद्धा आपल्या इथे कम्प्लीट झालेलं आहे. आता आपल्याला जे कॅपिटल जे आहेत, कॅपिटलचे इथे बॅलन्सेस दिलेले आहेत, आपल्याला पेमेंट करायचंय फर्स्ट. सी स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल बघायचंय. यामध्ये फर्स्ट कोणाला पेमेंट केलं जाईल तर मोनिकाला 20,000. सेकंड पेमेंट केलं जाईल मोनिका अँड सोनिका 10,000 and 5,000. अँड थर्ड पेमेंट जे आहे पेमेंट टू ऑल पार्टनर्स. सो फर्स्ट पेमेंट मोनिकाला करायचंय 20,000. सी आता आपल्याकडे 20,000 तर कम्प्लीट अमाऊंट नाहीये. मग अशा वेळी आपण काय करायचंय तर जेवढी कॅश अवेलेबल आहे ती सगळी आपण मोनिकाला पेड करायचे, बिकॉज 20,000चं तिला पेमेंट करायचंय. सो 20,000 पेमेंट कम्प्लीट करण्यासाठी फर्स्ट आपण जेवढी अवेलेबल कॅश आहे ती होल कॅश आपण तिला पेड करायची. आधी आपण बॅलन्सेस जे आहेत हे कॅरी फॉरवर्ड करून घेऊया. क्रेडिटर्स लायबिलिटी कम्प्लीट झाली आहे, पार्टनर्स लोन सुद्धा कम्प्लीट झालंय. 46,000, 13,000 and 8,000. सी
पेड टू मोनिका. तिचं जे पेमेंट आहे, फर्स्ट पेमेंट मोनिकाला केलं जाणार आहे 20,000. सी अल्टिमेट एक्सेस मोनिका 20,000 फर्स्ट तिला पेमेंट केलं जाईल. सो 20,000 पेड करण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल कॅश आहे 19,500. सो ती आपण पेड करणार आहोत तिला. पेड टू मोनिका 19,500. तर इथे बॅलन्स नील झालाय. कॅश काहीच उरली नाहीये. होल कॅश आपण पेड केलेली आहे. 46,000 मायनस 19,500. Amount answer is 26,750. बाकीच्या बॅलन्सेस मध्ये काहीच चेंज झालेला नाहीये. सो ॲज इट इज 8,000. नेक्स्ट इज थर्ड रिअलायझेशन. सेकंड रिअलायझेशन जे आहे हे संपलेलं आहे. सेकंड रिअलायझेशन 25,000चं होतं, ते पेड करत करत संपलेलं आहे. सो नाव थर्ड रिअलायझेशन. थर्ड रिअलायझेशन 19,000. सी बट थर्ड रिअलायझेशनच्या इथे काही ऍडजस्टमेंट्स आहेत. थर्ड रिअलायझेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, तर जे रिअलायझेशन एक्सपेन्सेस होते, रिअलायझेशन एक्सपेन्सेस वेअर एस्टिमेटेड ॲट ₹2,000. रिअलायझेशन एस्टिमेट किती केले होते? 2,000 चे असतील. बट दीज ऍक्च्युअली अमाउंटेड टू 1,200. एस्टिमेट केलं होतं 2,000 चे रिअलायझेशन एक्सपेन्सेस असतील. बट ऍक्च्युअली स्पेंड किती झालेत? तर 1,200. म्हणजे अजूनही 800 रुपीजचे जे रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत, हे अनस्पेंड आहेत, सेव्ह आहेत, अजून सुद्धा आपल्याकडे आहेत. सो आपण ते अनस्पेंड, अनयुज्ड जे एक्सपेन्सेस आहेत, ते थर्ड रिअलायझेशन मध्ये ऍड करायचे. सो 800 रुपीजचे रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत, जे अनयुज्ड आहेत, अनस्पेंड आहेत. सो ते आपण ऍड करणार आहोत. थर्ड रिअलायझेशन 19,000 ऍड अनस्पेंड कॅश 2,000 चे रिअलायझेशन एक्सपेन्सेस. त्या 2,000 च्या रिअलायझेशन एक्सपेन्सेस मधून आपण ऍक्च्युअल एक्सपेन्सेस किती झालेत, तर 1,200. सो रिमेनिंग जी अनस्पेंड कॅश, अनस्पेंडेड कॅश जी आहे, अनयुज्ड कॅश, ती आपण इथे ऍड करणार आहोत. सो 19,000 प्लस 800, 19,800. Next, C. The firm was to pay 600 out of third realization. आता थर्ड रिअलायझेशन मधून काय करायचं, तर फर्मला 600 पे करायचे. पे करायचे मीन्स त्याच्यातून मायनस केले जातील. फॉर विच नो प्रोव्हिजन वॉज मेड. कोणत्याही प्रकारची प्रोव्हिजन नाही केलेली आहे. सो लायबिलिटी लेस लायबिलिटी फॉर विच नो प्रोव्हिजन इज मेड. 6,000 लेस करायचे. 600 जे आहेत हे लेस करायचे. नेक्स्ट, स्टॉक टूक ओव्हर. सोनिका टूक ओव्हर स्टॉक व्हॅल्यूड ॲट 1,000. सोनिकाने स्टॉक जो आहे हा टेकन ओव्हर केलेला आहे 1,000 रुपीजचा. सो ते 1,000 रुपीजचा स्टॉक टेकन ओव्हर केलेला आहे, हा ऍड करायचा आहे. ऍड स्टॉक टेकन ओव्हर 1,000. सो 19,800 प्लस 1,000, 20,800 लेस 600. सो 20,200 अवेलेबल आपली कॅश झालेली आहे. लेस पेड टू मोनिका. सी मोनिका फर्स्ट पेमेंट जे आहे हे मोनिकाला केलं जाणार आहे 20,000चं. आपण त्यातलं किती पेमेंट केलेलं आहे, तर 19,500 आपण पेड केलेले आहेत. अजूनही 20,000 कम्प्लीट व्हायला 500 कमी आहेत. सो आपण 500 जे आहेत हे फर्स्ट मोनिकाला पे करणार आहोत. तिचं पेमेंट फर्स्ट आपण कम्प्लीट करून टाकूया.
So less paid to Monica 500. Monica 20,200 minus 500. Available cash is 19,700. Then Monica 26,000 26,750 minus 500. सी सेकंड रिअलायझेशन मध्ये आपण जे सेव्हिंग्ज ऍड केलेले आहेत 500. कॉन्टिंजेंट रिझर्व्ह होता 2000. कॉन्टिंजेंट लायबिलिटी होती 2000. त्यामधून ऍक्च्युली ती जी कॉन्टिंजेंट लायबिलिटी आहे ही सेटल झाली 1500 ला. सो 500 जे आहेत हे सेव्हिंग झालेलं आहे. आता हे जे सेव्हिंग्ज आहेत हे सेव्हिंग्ज झालेले आहेत हे तीनही पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये ऍड केले जातील. मग असे हे कॅल्क्युलेशन दाखवायचं राहून गेलं. सो आपण हे जे 500 रुपीज आहेत हे तिन्ही पार्टनर्सना मोनिका, सोनिका अँड रोनिका त्या तिन्ही पार्टनर्सना आपण डिस्ट्रीब्यूट करायचे इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1:1. सो 500 रुपीज जे आहेत हे तीनही पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचे 5:1:1 या रेशो मध्ये. सो 250 plus 125 and 125. हे 500चं डिस्ट्रीब्युशन आहे 2:1:1 मध्ये आपण हे 500 रुपीज जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट केलेत. तर आपण ते ऍड करूया. सो 46,250 then 13,125 and 8,125. पुढचं पण इथे थोडं कॅल्क्युलेशन चेंज होईल. इथे कॅरी फॉरवर्डचे बॅलन्स 13,125 येतील अँड देन 8,125. आपण जे पेड केलेली आहे कॅश 19,500. सो ही 46,250 मधून 19,500 आपण पेड केलेली आहे. सो अवेलेबल जी लायबिलिटी आहे आपली ती होईल तर 26,750. हे ट्रान्झॅक्शन मगाशी हे डिस्ट्रीब्युशन मगाशी राहिलं होतं ते आपण ते केलेलं आहे. सी पेड टू मोनिका 500 रुपीज तिचे पेड करायचे राहिले होते. सो आपण ते 500 रुपीज जे आहेत हे पेड केलेत. सो 26,750 minus 500 answer is 26,250. अवेलेबल जे इथे जे बॅलन्सेस आहेत ते ऍज इट इज आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. आता कॅश अवेलेबल किती आहे तर 19,700. फर्स्ट जे आपलं पेमेंट आहे फर्स्ट पेमेंट आपण कुणाला मोनिकाला केलेलं आहे. सेकंड पेमेंट मोनिका अँड सोनिका दोघींना करायचंय. मोनिकाला 10,000 अँड सोनिकाला 5,000. आपण पेमेंट करणार आहोत. तर दोघींनाही सी
सेकंड पेमेंट जे आहे हे दोघींना केलं जाईल 10,000 and 5,000. सो कॅश किती असायला हवे? 15,000 जेव्हा आपल्याकडे कॅश असेल, तेव्हा आपण हे पेमेंट करू शकतो. आपल्याकडे अवेलेबल कॅश किती आहे? 19,700. इझिली आपल्याला हे पेमेंट करता येणार आहे. सो दोघींना पेड करून टाकायचे. सो पेड टू मोनिका अँड सोनिका. मोनिकाला 10,000 पेड करायचे. सी 10,000 मोनिकाला अँड 5,000 सोनिकाला. 19,700 minus 15,000. Answer is 4,700. Next, 26,250 minus 10,000. Answer is 16,250. Then 13,125 minus 5,000. Answer is 8,125. Then the balance आहेत ते as it is carry forward होईल इथे. कॅश आपल्याकडे किती अवेलेबल आहे तर 4,700 एवढी कॅश अवेलेबल आहे. सेकंड पेमेंट आपल्या इथे कंप्लीट झालेलं आहे. थर्ड जे पेमेंट आहे पेमेंट टू ऑल पार्टनर्स. तिन्ही पार्टनर्सना पेड करायचे. सो जेवढी आपली कॅश अवेलेबल आहे 4,700 लेस पेड टू ऑल पार्टनर्स. पेड टू ऑल इन देअर रेशो 2:1:1. या त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये 4,700 जे आहेत हे पेड करायचे. सो लेस 4,700. मोनिकाला अमाऊंट जाणार आहे 2,350. देन फॉर सोनिका 1,175. सेम रोनिकाला सुद्धा 1,175. कॅश जी आहे ती आपली संपलेली आहे. नील 16,250 minus 2,350. Answer is 13,900. Next, 6,950. 6,950. सी इथे लायबिलिटी कोणाची फक्त कंप्लीट झाली आहे, क्रेडिटर्सची कंप्लीट झाली आहे, पार्टनर्स लोनची झालेली आहे, बट काही लायबिलिटी जी आहे ही अजून सुद्धा पेड झालेली नाहीये. इथे जे कॅपिटल आहे, कॅपिटल मोनिकाला 13,900 पेड करायचे. देन सोनिकाला 6,950 पेड करायचे. रोनिकाला 6,950 पेड करायचे. सो लायबिलिटी आपल्या कंप्लीट झालेल्या नाहीयेत. जेव्हा लायबिलिटी आपल्या कंप्लीट होत नाहीयेत, देन देअर इज अ लॉस ऑन रिअलायझेशन. हा आपला लॉस झालेला आहे. लॉस ऑन रिअलायझेशन. जेव्हा लायबिलिटी सगळ्या पेड करून कंप्लीट होतात, तेव्हा प्रॉफिट होईल. आता लायबिलिटी आपल्या कंप्लीट झालेल्या नाहीयेत सगळ्या. अजूनही काही अमाउंट जी आहे पेड करायची आहे. ही इथे अमाउंट दिसते, ही पेएबल आहे, ही पेड करायची आहे. पण कॅश सगळी संपलेली आहे. रिअलायझेशन सगळे संपलेले आहेत. सो हिअर इज लॉस ऑन रिअलायझेशन. लॉस ऑन रिअलायझेशन. इथे हा प्रॉब्लेम जो आहे हा संपलेला आहे.